राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आता 42 फुटांवर। शहरातील अनेक भागात पाणी। ड्रोनच्या माध्यमातून तौफिक इनामदार यांनी कृष्णा नदीच्या पुराची दृश्य कैद केली आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी अर्ध्या फुटानं कमी झाली। सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर। पाणी पातळी उतरत असल्यामुळे सांगलीकरांना दिलासा। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उजनी आणि वीर धरणातनं 95,000 क्युसेकने विसर्ग। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील पूलही पाण्याखाली। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर। जिल्ह्यातील 65हून अधिक बंधारे अजूनही पाण्याखाली। नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग आता कमी। 1853 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी। खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये 6603 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुणे आणि पुण्यातील घाट माथ्यावर सध्या पावसाचा जोर ओसरला। 4 दिवसांनंतर पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला होणार। पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणातनं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। चास कुडूस टोकेवाडी या दरम्यानचा भीमा नदीवरील पूलही पाण्याखाली। पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा दुचाकी आणि चारचाकी नेण्याचे प्रकार सुरूच। सोलापूरच्या करमाळ्यातील ब्रिटिशकालीन मांगी तलाव 100% भरला। तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। एका तलावामुळे 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले। नाशिकमधील प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित। धबधब्याचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद। सिद्धेश सरोदे यांनी टिपलं दृश्य।